राहुरी शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक मोठं बनावट नोटांचं रॅकेट उघडकीस आलंय। सुरुवातीला केवळ 2 लाखांच्या बनावट नोटांसह तिघांना अटक करण्यात आली असली तरी पुढील तपासात 66 लाख रुपयांच्या बनावट नोटा, प्रिंटिंग मशिनरी व कागद साहित्यासह मोठं रॅकेट उघडकीस आलंय। या कारवाईनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या चौकशीत आरोपींनी धक्कादायक खुलासा केलाय। त्यांनी सांगितलंय की या नोटा सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे तयार करण्यात आल्या आहेत। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ टेंभुर्णी येथे छापा टाकला। या छाप्यात 66 लाख रुपयांच्या बनावट नोटा, छापण्यासाठी विशेष कागद, प्रिंटर, झेरॉक्स मशीन आणि इतर साहित्य सापडले। या कारखान्याचा वापर मोठ्या प्रमाणावर बनावट चलन तयार करण्यासाठी होत होता हे यावरून स्पष्ट झालंय। या बनावट नोटा कोणाला देण्यासाठी आणल्या होत्या, आधी कुठे कुठे वापरण्यात आले आहेत आणि अजून किती रक्कम चलनात मिसळली आहे याचा सविस्तर तपास सुरू आहे। या गुन्ह्यात अजून कोणी सहभागी आहेत का हेही तपासाअंती स्पष्ट होणार असल्याचं पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितलंय।